चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू स्पर्धा परीक्षा मराठी. सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या संस्थेने मे 2023 मध्ये नुकताच आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे. ही जी संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड किंवा हिलाच IIFI असं म्हटलं जातं, IIFT असं म्हटलं जातं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. ही काय तर ही भारतामधली एक आघाडीची बिझनेस स्कूल, ही एक आघाडीची बिझनेस स्कूल व भारताच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था नागरी सेवा प्रशिक्षण संस्था म्हणून देखील कार्य करते. हिची स्थापना झाली होती 2 मे 1963 या दिवशी. मुख्यालय कुठे आहे ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि सध्या मनोज पंत हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या संस्थेचे संचालक आहेत. आणि याच IIFT या संस्थेने 2 मे 2023 या दिवशी आपला 60वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 60वा हे आपलं बरोबर उत्तर असेल. या संस्थेने किंवा या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड या संस्थेने आपला 60वा स्थापना दिवस नुकताच 2 मे 2023 या दिवशी साजरा केलेला आहे. आता इथे स्थापना दिवस विचारलेला आहे. जर आपल्याला असं विचारलं की आपलं महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांनी 1 मे 2023 या दिवशी कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे. या दोनही राज्यांनी नुकताच 1 मे या दिवशी आपला 63वा स्थापना दिवस साजरा केला आहे. एक महत्त्वाची घटना आहे, चिपको आंदोलन नावाची. हे चिपको आंदोलन या घटनेला आता किती वर्ष पूर्ण झाली आहेत. एखाद्या घटनेला जर समजा 25 वर्ष पूर्ण झाले तर आपण रौप्य महोत्सव साजरा करतो, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव असतो, 60 वर्षाला हीरक महोत्सव आणि 75 वर्षाला आपण अमृत महोत्सव साजरा करतो. आणि अशी 25, 50, 60 किंवा 75 आणि 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना आपल्यासाठी आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. इथे चिपको आंदोलन या घटनेला आता किंवा या आंदोलनाला एकूण 50 वर्ष नुकतीच पूर्ण झालेले एप्रिल 2023 या महिन्यामध्ये. आणि भारताचा एक प्रकल्प आहे प्रोजेक्ट टायगर नावाचा. या प्रोजेक्ट टायगर या प्रकल्पाला देखील एप्रिल 2023 या वर्षामध्ये 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे तीनही मुद्दे लक्षात ठेवा. मूळ प्रश्न पर्याय क्रमांक 3 60वा हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्रिजिंग दी जेंडर डिजिटल डिव्हाइड नावाचा अहवाल नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचं पूर्ण नाव आहे ब्रिजिंग दी जेंडर डिजिटल डिव्हाइड चॅलेंजेस अँड अन अर्जंट कॉल फॉर ॲक्शन इक्विटेबल डिजिटल स्किल डेव्हलपमेंट. थोडक्यात ब्रिजिंग दी जेंडर डिजिटल डिव्हाइड हा अहवाल जो आहे तो नुकताच युनिसेफ या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 युनिसेफ हे याचं बरोबर उत्तर असेल. युनिसेफने प्रसिद्ध केलं आहे आणि यामध्ये असं म्हटलंय की कमी उत्पन्न असलेल्या देशातील 90% किशोर मुली व 15 ते 24 वर्षातील युवा महिला यांच्याकडे इंटरनेट नाही किंवा त्या इंटरनेट वापरत नाहीत असं म्हटलेलं आहे. उत्तर असेल हा अहवाल आहे नुकताच युनिसेफ या संघटनेने प्रसिद्ध केला आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीची घोषणा केलेली शबनीम इस्माईल खालीलपैकी कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू आहे. तर ही दक्षिण आफ्रिकेची महिला क्रिकेटपटू आहे. नाव आहे शबनीम इस्माईल नाव आहे. आणि हिने नुकतीच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 दक्षिण आफ्रिका हे याचं बरोबर उत्तर असेल. दक्षिण आफ्रिका हा देश आहे. याची राजधानी 3 आहेत. एक आहे प्रिटोरिया एक्झिक्युटिव्ह राजधानी आहे, दुसरी आहे केप टाउन लेजिस्लेटिव्ह राजधानी आहे आणि तिसरी आहे ब्लोमफेंटल ज्युडिशियल राजधानी आहे. सध्या राष्ट्रपती आहे दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामापोसा आणि चलन आहे साऊथ आफ्रिकन रँड. त्यानंतर पुढचा प्रश्न, नुकतेच प्रकाशित झालेले मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस हे पुस्तक कोणी लिहिले आहे. महत्त्वाचं पुस्तक आहे आणि हे लिहिलेलं आहे अमिताभ कांत यांनी. कोण होते अमिताभ कांत? तर हे आपल्या नीती किंवा हे रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत, रिटायर्ड IAS ऑफिसर आहेत आणि आपल्या नीती आयोगाचे माजी CEO आहेत. कधी होते? 2016 ते 22 दरम्यान हे नीती आयोगाचे CEO राहिलेले आहेत आणि यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नाव आहे पुस्तकाचं मेड इन इंडिया 75 इयर्स ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस. नीती आयोग स्पेलिंग आहे NITI, लॉंग फॉर्म होतो नॅशनल
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 या दिवशी योजना आयोगाच्या जागेवर झालेली आहे. अध्यक्ष असतात पंतप्रधान. सध्या उपाध्यक्ष कोण आहेत? ते आहेत राजीव कुमार. सध्या राजीव कुमार हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि CEO आहेत BVR सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न, रणजित गुहा यांचे नुकतेच वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले आहे. ते कोण होते? तर ते एक प्रसिद्ध इतिहासकार होते, भारतीय इतिहासकार होते. नाव आहे रणजित गुहा आणि यांचं नुकतंच वयाच्या 74 नाही, वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. हे त्यांचं निधन जे आहे ते ऑस्ट्रिया या देशामध्ये झालेला आहे आणि त्यांचा जन्म जो आहे तो तेव्हाच्या भारतामध्ये आणि आत्ताच्या बांगलादेशमध्ये एक ठिकाण आहे बरिसाल नावाचं. या बरिसाल या ठिकाणी जन्म झाला होता 1923 या वर्षामध्ये. त्यांचं नुकतंच वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ते इतिहासकार होते हे याचं बरोबर उत्तर असेल. निधनावर लक्षात ठेवा, आपण 2 दिवसापूर्वी पाहिलं होतं की कैरो सिंग यांचं निधन झालेलं आहे आणि भारताचे माजी बॉक्सर होते. डॉक्टर पौर्णिमा अडवाणी यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे. कोण होत्या? तर या एक प्रसिद्ध लेखिका होत्या अडवाणी. सोबतच प्रख्यात वकील व भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या. सारा थॉमस प्रसिद्ध कादंबरीकार होत्या, यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे. आणि सलीम दुरानी भारताचे माजी क्रिकेटर होते, यांचं देखील वयाच्या 88 वर्षी नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 4 व 5 मे 2023 या कालावधीमध्ये SCO शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? ही बैठक जी आहे ती गोवा या ठिकाणी किंवा गोव्याची राजधानी असलेल्या पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 4 व 5 मे 2023 या कालावधीमध्ये. ही जी संघटना आहे SCO किंवा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय सहकार्य संघटना, ही संघटना आहे किंवा हिची स्थापना जी आहे ही झालेली आहे 15 जून 2001 या दिवशी. ही भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना म्हणून ओळखली जाते. भारत देखील SCOचा सदस्य देश आहे आणि 2023 या वर्षामध्ये या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे आहे किंवा भारत या संघटनेचा अध्यक्ष आहे. चला, भारत या शांघाय सहकार्य संघटनेचा 2023 या वर्षामध्ये अध्यक्ष देश आहे किंवा अध्यक्ष आहे. या संघटनेमध्ये एकूण सध्या 9 देश मेंबर देश आहेत. 9 देश मेंबर देश आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. कोणते कोणते? पहिला देश आहे चीन. हा देश चीन पहिला आहे. त्यानंतर दुसरा देश आहे भारतानंतर तिसरा देश आहे पाकिस्तान देखील शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य देश आहे. चौथा देश आहे कझाकिस्तान. 5वा देश आहे किर्गिस्तान. 6वा देश आहे रशिया. 7वा देश आहे तजाकिस्तान. 8वा देश आहे उझबेकिस्तान आणि आता 9वा देश नुकताच इराण हा या संघटनेचा 9वा सदस्य देश बनलेला आहे. मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 पणजी. त्यानंतर खालीलपैकी कोणाची नुकतीच कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 TS शिवज्ञानम यांची नुकतीच कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतामधलं सर्वात जुनं उच्च न्यायालय म्हणून ओळखलं जातं. याची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1862 या दिवशी. आता इथे उच्च न्यायालयाचा उल्लेख आलेला आहे. आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये भाग 6 प्रकरण 5 आणि कलम 214 ते 32 दरम्यान या 214 ते 232 दरम्यान उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 214 नुसार प्रत्येक गटराज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते. उच्च न्यायालयामध्ये असलेल्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय किती असतं? ते असतं 62 वर्ष. त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे किंवा इतर काही महत्त्वाचे मुद्दे न्यायालयाच्या अनुषंगाने. त्यामध्ये पहिलं आहे, जर आपल्याला असं विचारलं की कोणतं उच्च न्यायालय ई प्रणाली सुरू करणारं भारतामधलं पहिलं न्यायालय ठरलं आहे? कोणतं न्यायालय? भारतामधले महाराष्ट्रामधलं आहे. कोणतं न्यायालय
कोणतं उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय ॲक्च्युली हे कोणतं न्यायालय ई प्रणाली सुरू करणारं महाराष्ट्रामधलं पहिलं न्यायालय ठरलं आहे, तर ते आहे उस्मानाबाद उच्च न्यायालय. उस्मानाबाद उच्च न्यायालय हे आपल्या महाराष्ट्रामधलं आहे, भारत नाही महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये ई प्रणाली सुरू करणारं पहिलं न्यायालय बनलेलं आहे. प्रादेशिक भाषेमध्ये निकाल प्रकाशित करणारं भारतामधलं पहिलं उच्च न्यायालय ते बनलेलं आहे केरळ उच्च न्यायालय. गुजरात उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश त्या बनलेल्या आहेत सोनिया गोकानी. महमूद जमाल भारतीय वंशाचे न्यायाधीश आहेत आणि हे कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश बनलेले आहेत आणि सध्या भारताचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश ते आहेत DY चंद्रचूड. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला अंडर वॉटर बोगदा किंवा अंडर वॉटर टनल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार करण्यात येत आहे? समुद्राखालचा बोगदा आहे हा आणि हा नोव्हेंबर 2023 या महिन्यापर्यंत तयार करण्यात येणार आहे. हा मुंबईमध्ये तयार केला जात आहे. पर्याय क्रमांक 1 मुंबई हे याचं बरोबर उत्तर असेल. या बोगद्यामुळे मुंबईतील गिरगाव ते वरळी हे जे अंतर आहे, सध्या हे अंतर पार करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी 45 मिनिट लागतात. यावेळी आता या बोगद्यामुळे हे अंतर फक्त 10 मिनिटामध्ये पूर्ण होणार आहे. लक्षात ठेवा, भारतामधला पहिला अंडर वॉटर बोगदा जो आहे तो मुंबई या ठिकाणी उभारण्यात येते किंवा तयार करण्यात येत आहे. या बोगद्याचा व्यास किती असणार आहे? या बोगद्याचा व्यास असणार आहे, व्यास आहे 12.19 मीटर आणि हा बोगदा समुद्र सपाटीपासून 17 ते 20 मीटर खाली आहे. उत्तर असेल भारतातील पहिला अंडर वॉटर बोगदा जो आहे तो मुंबई या ठिकाणी उभारण्यात येते किंवा तयार करण्यात येत आहे. जर आपल्याला असं विचारलं की भारतामधली पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे, तर ही कोलकाता या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. आणि भारतामधली पहिली जल मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू केली? नुकतंच उदाहरण केले 25 एप्रिल या दिवशी भारताचे PM नरेंद्र मोदी यांनी, आणि ही केरळमध्ये कोची या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. तीनही मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला आहे भारतामधला पहिला अंडर वॉटर बोगदा, तो आहे मुंबईमध्ये. भारतामधली पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकाता आणि जल मेट्रो कोची या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला नुकतेच युनेस्को जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत निलोफर हमीदी, इलाहेह मोहम्मदी, नरगिस मोहम्मदी आणि वरील सर्व. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व किंवा वरील तिघींनाही युनेस्को जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य पुरस्कार 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. पुरस्काराचं नाव आहे युनायटेड नेशन्स किंवा युनेस्को प्रेस फ्रीडम प्राईज असं या पुरस्काराचं नाव आहे. हा पुरस्कार सुरू झालेला आहे 1997 या वर्षामध्ये. हा पुरस्कार अशा व्यक्ती, संघटना किंवा संस्थेला दिला जातो ज्यांनी आपलं जीवन धोक्यामध्ये घालून संरक्षण व पत्रकारिता स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आणि हा पुरस्कार दरवर्षी 3 मे जो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाच्या निमित्ताने दिला जातो. आणि 2023 या वर्षामध्ये हा एकूण 3 महिलांना देण्यात आलेला आहे, 3 महिला पत्रकारांना देण्यात आलेला आहे. एकेच नाव आहे निलोफर हमीदी, दुसरे आहेत इलाहेह मोहम्मदी, तिसरे आहेत नरगिस मोहम्मदी. आणि या तिघीही कुठल्या आहेत तर या तिघीही इराण या देशाच्या महिला पत्रकार आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हा पुरस्कार युनेस्को ही संघटना देते. युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. हिची स्थापना झालेली 1945 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आणि सध्या प्रमुख आहेत ॲड्रे अजले, हे सध्या प्रमुख आहेत. पॅरिसमध्ये हिचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, पहिला आशियान भारत समुद्री युद्धाभ्यास म्हणजेच AIME एशियन इंडिया मॅरिटाईम एक्झरसाइज 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? आशियान म्हणजे काय? आशियान ही संघटना आहे. स्पेलिंग आहे ASEAN. ही आशियान संघटना आहे. हिचा लॉंग फॉर्म होतो दी असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. ही आग्नेय आशियातील 10 स्वतंत्र देशांची संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 8 ऑगस्ट 1967 या दिवशी आशियानची स्थापना झालेली आहे. आणि आशियानमध्ये ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड
व्हिएतनाम. भारत नाही संघटनेचा मेंबर. हे 10 देश मेंबर देश आहेत. ब्रुनेई, म्यानमार, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम हे 10 देश या संघटनेचे सदस्य देश आहेत. आणि ह्या संघटनेचं मुख्यालय आहे जकार्ता या ठिकाणी. आणि या संघटनेसोबत भारताचा हा पहिलाच समुद्र युद्धाभ्यास आहे. हा युद्धाभ्यास नुकताच 2 ते 8 मे 2023 या कालावधीमध्ये सिंगापूरच्या समुद्र तटावर आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सिंगापूर हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, अजय बंगा यांची जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नुकतीच जागतिक बँकेने अधिकृत घोषणा केली आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय कोठे आहे? आपण यापूर्वी पाहिलं होतं की अजय बंगा भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. यांची जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शिफारस केली होती. आणि जागतिक बँकेने नुकतीच जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून यांची निवड झाल्याची अधिकृत घोषणा केलेली आहे. हे आता 2 जून 2023 या दिवसापासून जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. सध्या कोण आहेत? सध्या आहेत डेव्हिड मालपास हे सध्या जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत. मालपास. आणि यानंतर 2 मे 2023 या दिवसापासून भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे अध्यक्ष असणार आहेत. आणि जागतिक बँकेचं मुख्यालय कोठे आहे असं आपल्याला विचारले. हे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक हिची स्थापना झालेली आहे 1944 मध्ये. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या डेव्हिड मालपास अध्यक्ष आहेत. पुढचे अध्यक्ष असणार आहेत अजय बंगा 2 जूनपासून. सध्या CFO आहेत भारत अंशुलाकांत आणि चीफ इकॉनॉमिस्ट आहेत इंदरमित गिल. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ICC पुरुष कसोटी संघ क्रमवारीमध्ये कोणता संघ पहिल्या क्रमांकावर राहिला आहे? ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. आणि ICCने नुकतीच कसोटी क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये आपला भारत जगामध्ये आता पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. भारत राहिलेला आहे पहिल्या क्रमांकावर. दुसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड, चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे, चौथ्या क्रमांकावर साऊथ आफ्रिका आहे, त्यानंतर 5व्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे आणि 6व्या क्रमांकावर पाकिस्तान हा देश राहिलेला आहे. भारत आहे पहिल्या क्रमांकावर ICCच्या ताज्या पुरुष कसोटी संघ क्रमवारीमध्ये. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 मे. 3 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक क्रीडा पत्रकार दिवस दरवर्षी 3 मे या दिवशी साजरा होतो. आणि हा दिवस वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सरकारांना त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आदर व संरक्षण करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवस स्थापना जी आहे ती 1993 या वर्षामध्ये संयुक्त राष्ट्र महासभेकडून करण्यात आली असून हा दिवस युनेस्को ही संघटना साजरी करते. यावर्षी हा दिवस सेव्हिंग अ फ्युचर ऑफ राईट्स, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ॲज द इंजिन ऑफ ऑदर ह्युमन राईट्स या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 3 मे हे याचं बरोबर उत्तर असेल. यासोबत लक्षात ठेवा, भारतामध्ये राष्ट्रीय पत्रकारिता दिन दरवर्षी 16 नोव्हेंबर या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन 6 जानेवारी या दिवशी असतो. जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन 2 जुलैला असतो. भारतामधलं पहिलं वृत्तपत्र ते आहे द बंगाल गॅझेट, जेम्स हेकीने सुरू केलं होतं. पहिलं मराठी वृत्तपत्र दर्पण आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि काही दिवसापूर्वीच राजा राममोहन राय राष्ट्रीय पुरस्कार हा पत्रकार सेवा पुरस्कार आहे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाकडून दिला जातो आणि हा पुरस्कार ABK प्रसाद यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये यावर्षी भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 161व्या. हा जो निर्देशांक आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक, हा निर्देशांक पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय असलेली रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही संस्था 2002 या वर्षापासून प्रसिद्ध करते. आणि 2023 या वर्षाचा निर्देशांक नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये भारत गेल्या वर्षी तुलनेमध्ये 11 क्रमांकाने खाली आलेला आहे किंवा 11 क्रमांकाने भारताची घसरण झालेली आहे. गेल्या वर्षी भारत 150 क्रमांक होता आणि आता यावर्षी भारत यामध्ये 161व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर नॉर्वे आहे, दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंड, तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे आणि व्हिएतनाम
चीन आणि उत्तर कोरिया हे देश सर्वात तळाला राहिलेले आहेत. लक्षात ठेवा, भारत आहे यामध्ये 161व्या क्रमांकावर. गेल्या वर्षी भारत 150व्या क्रमांकावर होता. पर्याय क्रमांक 3 161 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 मे. 4 मे हा दिवस दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल फायर फायटर्स डे हा दिवस 1999 स्थापन करण्यात आलेला आहे आणि याचा उद्देश आहे फायर फायटर्स किंवा अग्निशामक दलातील कर्मचारीचा सन्मान करणे, त्यांचे आभार मानणे व आपले प्राणपणा लावून ते आपले प्राणपणा लावून इतरांना वाचवतात यामुळे सन्मान करणे. या उद्देशाने दरवर्षी 4 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हात स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड हँड हायजीन डे हा दिवस दरवर्षी 5 मे या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 4. यावर्षी हा दिवस ॲक्सेलरेट ॲक्शन टुगेदर या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय जल दिवस 22 मार्चला असतो. जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिलला असतो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वीच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय जल व स्वच्छता संस्थेचं उद्घाटन जे ते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये केलेलं आहे. कोणता दिवस कोळसा खाण कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो? हा दिवस दरवर्षी 4 मे या दिवशी साजरा केला जातो. कोल मायनस डे किंवा कोळसा खाण कामगार दिन. पर्याय क्रमांक 2 4 मे. त्यानंतर हा प्रश्न लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारला होता की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्याघ्र गणनेचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. यानुसार भारतातील वाघांची संख्या कितीवर पोहोचली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3167 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, बैसाखी हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे? आसाम, तामिळनाडू, ओडिसा आणि पंजाब. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. सोबतच या व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.